मित्रांनो, आपल्याला ज्या वेळेला चांगल्या कमेंट्स येतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो, बरोबर आहे. आणि जेव्हा वाईट कमेंट येतात तर आपण नाराज होतो. कसं आहे ना मित्रांनो, सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला आपल्याला ती सवय झालेली आहे, सगळे चांगले म्हणतात अशी सवय झालेली असते, पण आपल्याला वाईट पण म्हणून घ्यायची आपल्याला सवय झाली पाहिजे. म्हणून ह्या वाईट कमेंट येणं पण आपल्यासाठी खूप चांगलं आहे. नाहीतर काय होत आहे, आपल्याला सारखं आहे ना, गोड वाटलं खायला चांगलं वाटतं, पण थोडंसं आंबट पण खायला पाहिजे, बरं आहे की नाही. म्हणून ह्या दोन्ही गोष्टीचा आपल्या शरीराला सवय झाल्या पाहिजे. म्हणून न घाबरता बिंदास वाईट कमेंट्स येऊन देत, काय घाबरायचं नाही. आणखी काम करायला खूप ताकद येईल तुम्हाला. मित्रांनो, हा जो मी व्हिडिओ बनवतोय तो खास तुमच्यासाठीच आहे. कारण का म्हटलं तुमच्यासाठी माहिती आहे, का विचार केला तो हा व्हिडिओ बनवता. बरेचसे लोक काही वाईट कमेंट्समुळे खूप नाराज झालेले आहेत. तर म्हटलं नाराज न होता आपण एकजुटीने आणि ताकदीने काम करायचं आहे. कारण कसं असतं, ज्या वेळेला आपण प्रगतीला जातो, चांगली आपली प्रगती वाटते की होते, त्यावेळेला असा एक ग्रुप तयार होतो आणि तिथपर्यंत पोहोचणं लोकांपर्यंत ते पण आपल्यासाठी खूप चांगलं असतं. कारण प्रत्येक वेळेला आपले जे व्हिडिओ फक्त आपल्या ग्रुपमध्ये जात होते, आपल्या ठराविक लोकांकडे पण जात होते. पण ज्या वेळेला आपली परिस्थिती, आपले व्हिडिओ चांगले होत आहेत, आपलं चॅनल पुढे जात आहेत, त्यावेळेला युट्यूबच आपल्याला पुढे 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 लोकांपर्यंत पोहोचवतं. त्यावेळेला अशा लोकांकडे पण पोहोचतं की जे वाईट वगैरे कमेंट्स करतात. आणि कमेंट्स करणं काय वाईट नसतं. मी तर म्हणतो, कमेंट जर वाईट आल्या तर आपल्याला आणखी ताकद पण येते, आपण चांगलं काम करण्याची इच्छा होते. म्हणून वाईट कमेंट्स आल्या तरी पण चालते, पण हा व्हिडिओ स्किप करू नका. तुम्हाला बरेचसं काय ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे. वाईट आणि चांगलं हे पण तुम्हाला याच्यात कळणार आहे. कारण वाईट आले म्हणून नाराज न होता त्याच्यावरती आपण एक मस्त काम करता येतं. की कारण का त्याच्यातून ज्या आपल्याला चुका, ज्या त्यांच्या वाईट कमेंट आल्यामुळे तर आपल्याला चुका समजतात आणि वाईट कमेंट पण आल्या पण पाहिजेत. म्हणून आपण नाराज न होता त्याच्यावरती आणखी काम करायला खरोखर जोश येतो. म्हणून नाराज न होता, म्हणून हा म्हटलं न स्किप करता हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवलाय. न स्किप करता हा व्हिडिओ बघा, नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि तुम्हाला ताकद येईल की खरोखर दादा जे बोलले ते खरोखर आमच्यासाठी खास दादाने व्हिडिओ बनवलाय. तर हा तुम्ही न कसला विचार करता तुम्ही चॅनल जे बंद करायचं म्हणताय ना, लाईव्ह बंद करणार, हे बंद करणार, ते बंद करणार, व्हिडिओ टाकायचे बंद करणार, हे चुकीचं आहे. असं न करता आपण व्हिडिओ चांगले बनवायचे, नक्की आपल्याला याचा फायदा होणार आहे. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की दादा आज कोणत्या विषयावर आहे, आणि तो विषय तुम्हाला थंबनेलवरती तर मी दिलंच आहे की वाईट कमेंट्समुळे मी युट्यूबवरती काम करायचं सोडतोय. हे तुम्हाला थंबनेलवरती समजलं आणि त्यामुळे मी विचार केला आहे की तुमच्यासाठी त्याच्यावरती विषयावरती एक व्हिडिओ बनवूया. तर मित्रांनो, असं आहे ना की त्याच्या अगोदर आपल्याला दोघांना सपोर्ट करायचा आहे. आणि असा सपोर्ट करायचा आहे की खरंच लयच गरजू जे आहेत मी तोच लोकांना आता निवडलाय आणि त्याच्यातून आपण त्यांना पुढे घेऊन जायचं आहे. आता आपण मेन विषयाकडे वळूया. तर आता विषय असा आहे मित्रांनो, बरेचसं काय आपल्याला ज्या वेळेला आपण सोशल मीडियावर येतो त्यावेळेला बरेचशा अशा येतात. म्हणून आपण काय चॅनल बंद करायचं असतं तर कदापि नाही मित्रांनो. कारण ज्या वेळेला आपल्याला वाईट कमेंट्स यायला सुरुवात होतात त्यावेळेला आपली खरी परीक्षा असते आणि आपलं चॅनल ग्रोथ होतंय. म्हणजे विचार करा, आपलं चॅनल चांगल्या लोकांकडे पहिलं जात होतं आणि वाईट लोकांकडे पण चाललंय. म्हणजे वाईट काय सगळेच वाईट नाही, पण ते वाईट कमेंट करतात म्हणून नाराज पण व्हायचं नाही. त्याला कारण एक सांगतो, नाराज का व्हायचं नाही ते, कारण त्याच्यामुळे आपली आणखी शक्ती, ताकद वाढते. पण काही असं झालंय की बरेचसे मित्रमंडळी असं म्हणतायत, नाही बाबा इच्छा नाही आहे, माझं युट्यूबवरती इच्छा नाही काम करायची, काहीतरी कमेंट्स येतात,
लाईव्ह घ्यायची इच्छा नाही आहे, कमेंट्स येतात, वाईट कमेंट्स येतात. आणि हा सोशल मीडिया आहे मित्रांनो. ह्या सोशल मीडियावरती अशा काय नाही काय गोष्टी घडत राहणार, वाईट कमेंट येणार. आणि आम्हालाच काय, खूप मोठे महारथी जे होऊन आता कलाकार आहेत, सगळ्यांनाच कमेंट्स येतात. म्हणून त्यांनी ते कलाकार सोडायची बंद केलंय का? नाही ना. आपण का बंद करायचं? हा एक मुद्दा सांगतोय तुम्हाला. आपण बंद करायचं नाहीये, आपण ताकदीने काम करायचं आहे. कारण वाईट कमेंट्स सुद्धा आपल्यासाठी काय बरेचसं काय शिकवून जातात. कारण का तुम्हालाच असं नाही, सगळ्यांनाच येत आहेत. म्हणून कोणीही बंद हा शब्दच कोणी काढायचा नाही की बाबा मला वाईट कमेंट्स येत आहेत म्हणून आपण चॅनल बंद करतोय. तर म्हटलं मुद्दामच या विषयावरती आज बोलायचं आहे. थोडासा आजचा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, तर मी आणखी बरंचसं काय पुढे तुम्हाला सांगतो. आता मित्रांनो, एक तुम्हाला असं सांगायचं आहे, आपण जेव्हा सुरुवात केली युट्यूबवर बनवायची, बरोबर आहे, व्हिडिओ अपलोड करायची, काय आपण लाईव्ह पण घेत आहे, का करतोय? घाबरण्यासाठी? तर बिलकुल नाही घाबरायचं मित्रांनो. कारण कसं असतं, ज्या वेळेला खरोखरच आपण चांगलं काम करतोय, तर ज्या चांगलं काम करतोय त्या वेळेला वाईट घडतं आणि वाईट आहे ना आपल्याला कमेंट यायला सुरुवात होते. कारण का सगळ्यांनाच ते पचत नसतं. माझा बोलण्याचा उद्देश तुम्हाला कळलं असतं, कळलं असेलच की सगळ्यांनाच ह्या गोष्टी जर कळल्या असत्या तर हे एवढं वाईट कमेंट्स वगैरे कोणाला कोण केलं नसतं. पण करू देत, नाराज नाही व्हायचं आणि आपण ताकदीने काम करायचं आहे. आता ताकदीने काम करायचं आहे म्हणजे काय की काय लोक मी बघितले खूप नर्वस झाले. कशाला नर्वस व्हायचं? हे सोशल मीडिया आहे. तुम्हाला सांगतो, नर्वस व्हायचं काही काम नाही आहे. आपल्या जोमाने काम करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. बरेचसे आपल्या मित्रमंडळी असे आहेतच. आणि तुम्हाला सांगतोय की जर वाईट कमेंट्स आलं तर आपण बंद पण करू शकतो. जर एखाद्याला पचतच नाही, म्हणजे जमतच नाही की बाबा मला वाईट कमेंट्स आले तर मला काहीतरी बोलतील, मला बेकार वाटतं, तर का आपल्याकडे आहे. आपण ते चॅनलमध्ये ज्या वेळेला आपल्याला वाईट कमेंट वाटला तर आपण तिथे बंद करू शकतो. त्याला कोणाला समोरचे दिसणारच नाही. सगळं काय ऑप्शन आहेत आपल्याकडे. म्हणून आपण काही चॅनल एवढं इथपर्यंत तुम्ही मेहनत घेतलाय, आता 2-2, 3-3 वर्ष एवढी छान मेहनत घेताय, चांगले व्हिडिओ बनवताय आणि अचानक म्हणतायत सर्व की नाही आपल्याला बाबा आता बंद करायला लागेल, मला ह्या कमेंट्स वाचून कसं तरी वाटतंय, लाईव्ह बंद करावं लागेल. तर का लाईव्ह बंद करा? का आपण व्हिडिओ बंद करायचे? आपण एवढं उभं केलं, इथपर्यंत चांगलं आता जवळजवळ आलेलं आहे, तर अशा कमेंटना हे नाही करायचं, घाबरायचं नाही. मला पण येतात कमेंट्स. मी आजपर्यंत कोणाला बोललो अरे या कमेंट्समुळे मी बंद करतो, 5 वर्ष उगाच मी घासलेत, 5 वर्ष इथे काम करतोय युट्यूबवरती, अशा किती वेळ येऊन गेल्या कमेंट्स. जर घाबरलो असतो तर मी मागे बंद केलं असतं. आज जर घाबरलो असतो तर इथपर्यंत मी आलो नसतो. आज लोक ज्याला आपल्याला ओळखतायत आणि हे सोशल मीडिया आहे. आणि ओळखण्यापेक्षा आपण काम करून आपली ओळख तयार झालेली आहे. असंच नाही येऊन काही करून आपण ओळख करून घेतलेली आहे. म्हणून सांगतो, मेहनत आहे केलेली तुम्ही तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. कोण काय बोलतं तिकडे काय न लक्ष करता आपण काम चांगलं करायचा प्रयत्न करायचा. कसे आपले व्हिडिओ चांगले जातील ह्याच्यावरती काम करायचं. आणि आपल्या ज्या वेळेला आपण जे व्हिडिओ बनवतो त्या वेळेला थंबनेलसाठी एक चांगलं काम करा. थंबनेल चांगलं बनवा, व्हिडिओ चांगले बनवा आणि खरोखरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे मित्रांनो. कारण का असं सांगतो हे तुम्ही लक्षात येत नाही अजून काही लोकांच्या, की आपण मेहनत एवढी करत आलोय 3-3, 4-4 वर्ष आणि अचानक बिंदास बोलतायत ना वाईट कमेंट्समुळे मी सोडतोय. तर तसं सोडायची काय गरज नाही आपल्याला. कारण का माहितीये, आपण खूप कष्ट केलेले आहेत. या कष्टातून तुम्ही चॅनल उभं केलेलं आहे. एवढी रात्रंदिवस मेहनत घेतलेली आहे आणि हसत हसत नाही ते सोडायचं आहे. कारण का आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि करत पण राहायचं आहे. नक्कीच प्रत्येकाला सक्सेस मिळणार आहे. मी आज तुम्हाला एक सांगतो. तर मित्रांनो, मी जास्त काय व्हिडिओ एवढा मोठा बनवत नाही आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.